आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. का झाला याला? टीचर, आज माझी आई खूप आजारी आहे. मी येणार नव्हते आज, पण आईच बोलली की जा शाळेत म्हणून. मग उशीर झाला यायला. घरी कोणी नसतं का? मग बाबा कामावर गेलेत का ते? नेत्रा, काय झालं बाळा? माझे बाबा नाहीये. आई आणि मीच असतो घरी. ठीक आहे, पण इथून पुढे आता असं उशीर नाही करायचा हा. आणि तुला जर कधी कोणी विचारलं ना की तुझे बाबा आहेत का, तर हो म्हणायचं आणि सांगायचं माझी आईच माझी आई आणि बाबा आहेत. हो टीचर. गुड गर्ल. आणि तू आता जशी आईला मदत करते की नाही, तशीच आईला मदत करायची, तिची काळजी घ्यायची, खूप अभ्यास करायचा आणि खूप शिकायचं. हा? हो टीचर. गुड गर्ल. माझं बाळ. अभ्यास करा. हो टीचर. मयूर, इकडे जरा. इकडे ये. खोटं बोललास ना माझ्याशी? आज आपण काय शिकलो होतो? गुड हॅबिट्स अँड बॅड हॅबिट्स, बरोबर ना? मग खोटं बोलणं चांगल्या सवयीत की वाईट? मयूर, मी तुला विचारतीये. वर बघ. मला खोटं बोलणारी मुलं अजिबात आवडत नाही. आणि जी मुलं खोटं बोलतात ना, त्यांना मी शिक्षा करणार आहे. करायची ना शिक्षा? मयूर, हात पुढे कर. हात पुढे कर. हे बघ, तू खोटं बोललास म्हणून नाही चॉकलेट दिलं. तू ज्या कारणासाठी खोटं बोललास ना, त्यासाठी चॉकलेट दिलंय. नेत्राला वाचवण्यासाठी केलंस ना हे सगळं. पण इथून पुढे असं करायचं नाही. हा, चुकीच्या गोष्टींसाठी अजिबात खोटं बोलायचं नाही. पण तरी पण मी याला शिक्षा करणार आहे. हा, काय मुलांनो, शिक्षा झाली पाहिजे ना? मयूर, तुझ्या मित्रांनी मला सांगितलंय चॉकलेट खाल्ल्यानंतर त्या पेपरचं तू काय करतोस? मी डस्टबिन मध्ये टाकतो. गुड हॅबिट्स. तसं नाही रे. म्हणजे चॉकलेट खाल्ल्यानंतर त्या पेपरचं तू काहीतरी करतोस ना? नको, याला शिक्षा करायची आहे ना आपण? आता आपण मयूरच्या स्टाईल मध्ये एक कविता म्हणणार आहोत. नाच रे मोरा म्हणायची. चला, 1 2 3. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. छान, मस्त. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. छान 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 छान. तुम्हाला आठवतंय बाबा, लहानपणी तुम्ही मला अशीच छान मालिश करून द्यायचात. आणि मालिश करता करता मला कधी झोप लागायची कळायचंच नाही. लहानपणी मी तुझी मालिश करायचो तेव्हा तू छान झोपायचीस. आता तू माझी मालिश करतेस म्हटल्यावर माझी झोप उडते का काय अशी भीती वाटते मला. काय यार बाबा, असं का बोलताय तुम्ही? चिडू नको ग, गंमत केली. जा बाबा, तुम्ही ना नेहमीच माझी चेष्टा करता. मला नाही बोलायचं तुमच्याशी. बर बाबा, नाही करणार चेष्टा. बर, काय म्हणत होतीस तू? बाबा, मला ना थोडेच पैसे हवे होते. वाटलंच मला. एवढी गोडी गुलाबी मालिश, ते अभंग, बाबा, आलं लक्षात. तुम्ही
ऐकून तर घ्या ना. मला ना माझा पोर्टफोलिओ बनवायचा आहे आणि तो एकदा झाला ना की मी हिरोईन झालेच म्हणून समजा. अशीच कामं मिळायला लागतील मला. आणि फादर्स डेला तुमचा फोटो मी माझ्या सोशल मीडियावर टाकणार आणि अख्ख्या जगाला सांगणार की माझे बाबा किती माझ्या करिअरला सपोर्ट करतात आणि किती कूल आहेत, त्यांचं किती प्रेम आहे माझ्यावर. माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे हे अख्ख्या जगाला सांगण्याची काही गरज नाहीये. तुला पैसे हवेत ना, तो पर्पल शर्ट आहे. खरंच? थँक्यू गॉड. मस्त तुझं करिअर बूम होऊ दे. यात अर्धा फोटो पण नाही येणार पॉप्स माझा. बाबावर ना आली का पॉप्स वरती? तुम्हाला ना मी कुठली गोष्ट कधी मागितली आणि तुम्ही मला लगेच ती दिलीये, हे असं कधी झालंच नाहीये. हे काय आहे पॉप्स? अगं आत्ता नाही का दिले मी तुला लगेच पैसे? काढ त्याच्यामध्ये मस्त फोटो काढ. तुला फोटोच काढायचे ना. तू एक काम कर, माझा एक मित्र आहे त्याचा स्टुडिओ आहे, तू जा ना त्याच्याकडे, तो तुला असे मस्त फोटो काढून देईल. म्हणजे त्याच्याकडे असे फोटोच्या पाठीमागे लावायला असे देखावेत, असं ताजमहाल, अशी नदी, जंगल, असे वेगवेगळे हरण, उंट, वाघ, सिंह तुझ्या फोटोच्या पाठीमागे ते लाव. मस्त तुझा पोर्टफोलिओ बन. तुम्हाला कधीच कळणार नाही. ठीक आहे, तुमचे 50 रुपीज मला नको. अगं अंजली अंजली अंजली, मॅडम मी येऊ का? अरे सई ये ना. हो. बस. हो. सई तुला इथे काम करायला आवडतंय ना? हो, नुसतं आवडत नाहीये तर या लहान मुलांना शिकवताना मला खूप समाधान मिळतं. आणि मी त्यांची शिक्षिका जरी असले ना तरी बऱ्याचदा ही मुलंच मला खूप काही शिकवून जातात. आणि तू शिकवतेस म्हणून मुलं पण खूप खुश आहेत. आपल्या शाळेत शिकणारी मुलं ही गरीब घरातली आहेत. कठीण परिस्थितीला त्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे शिकवताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यांच्या मनाचा आणि भावनांचा विचार करावा लागतो. जे तू करतेस, तू त्यांच्या कलाने घेतेस, त्यांचं मन समजून उमजून तू त्यांना शिकवतेस. त्यामुळे मुलं खूप आनंदात असतात. मॅडम अगं खोटी स्तुती नाही करत आहे मी, पण तू इथे नोकरीला लागल्यापासून मुलांची झपाट्याने प्रगती होते. थँक्यू मॅडम. हा घे तुझा पगार. थँक्यू मॅडम. बस. हो. मुलांची प्रगती लक्षात घेता शाळेने तुझ्या पगारात वाढ केली आहे. खरं तर शाळेची परिस्थिती नाहीये, पण तुझी कुवत यापेक्षा खूप जास्ती आहे. पण खरं सांगू का मॅडम, वर्गात जेव्हा मी लहान मुलांना शिकवते ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो या मिळणाऱ्या पगारापेक्षा पण खूप मोलाचा वाटतो मला. आणखीन एक जबाबदारी देणार आहे तुला. आपल्या शाळेचं गॅदरिंग आहे, त्याची सगळी जबाबदारी तू घ्यावीस असं सगळ्यांना वाटतंय. चालेल ना तुला? हो हो नक्कीच मॅडम, तुम्ही जे काही काम सांगाल ना ते आनंदाने करेन मी. आणि या कार्यक्रमाला आपण शहरातील मोठ्या आणि तरुण उद्योजकाला आमंत्रित करणार आहोत. या वर्षीचा तरुण तारांकित पुरस्कार मिळणार आहे अशा व्यक्तीला जिने अतिशय कमी वेळात कमी वयात व्यवसायात अद्भुत असं यश मिळवलं आहे. व्यवसाय क्षेत्रात मोलाची कामगिरी करण्यासाठी या वर्षीचा यंग अचिव्हर ऑफ द बिझनेसमॅन अवॉर्ड मिळत आहे मिस्टर देवांश जहागीरदार यांना. खूप कमी वयात खूप मोठं नाव कमवलंय त्या उद्योजकाने. आजच्या तरुण पिढीचं प्रेरणास्थान आहेत ते. यूथ आयकॉन ऑफ 2023 मिस्टर देवांश जहागीरदार. थँक्यू. अगं पैशानेच नाही तर मनाने देखील ते खूप श्रीमंत आहेत.
आपल्या शाळेचं काम बघून आपल्या शाळेला एक मोठी रक्कम देणगी म्हणून द्यायचं कबूल केलंय त्यांनी. अरे वा, फक्त त्यांची एक अट आहे कसली अट? की शाळेला त्यांनी किती रक्कम देणगी म्हणून दिली आहे हे बाहेर कोणालाही कळता कामा नये. खरंच खूप ग्रेट माणूस आहे हा. उगाच नाही एखाद्याच्या वाट्याला इतकं यश येत. आता आपली जबाबदारी आहे त्यांच्या पुढे एक उत्कृष्ट कार्यक्रम सादर करायची. ते जे रक्कम देतील ना देणगी म्हणून त्याचा आपल्याला खूप उपयोग होईल. त्यामुळे आपण आपल्या शाळेतील मुलांना अधिक सुविधा देऊ शकू. नक्कीच मॅडम, आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी मुलांची चांगली तयारी करून घेईन आणि आपला जो कार्यक्रम होणार आहे तो पाहुण्यांना सुद्धा खूप आवडेल. सर, तुम्हाला जे सक्सेस मिळतंय त्याचं क्रेडिट तुम्ही कोणाला द्याल? माझ्या दोन्ही फॅमिलीजला. दोन्ही आय मीन एक फॅमिली जी माझ्या घरी आहे आणि एक जी माझ्या ऑफिसमध्ये. तर आता बिझनेस मध्ये तुमच्या पुढे काय प्लॅन्स आहेत? सी, मी बोलण्यापेक्षा करून दाखवण्यामध्ये बिलीव्ह करतो. सो लेट्स वेट अँड वॉच. सर, आम्हाला असं कळलं की तुम्ही गरीब आणि गरजू संस्थांना खूप पैसे दान करता, पण याबद्दल तुम्ही बाहेर कधीच काही बोलत नाहीत, असं का? सी, आपण ज्या समाजात राहतो ते समाज डेव्हलप करण्याचं, त्या समाजाला मदत करण्याचं काम कोणा एकट्याचं नाहीये, आपल्या सगळ्यांचंच आहे. त्यामुळे मी काही खूप मोठं काम करतोय किंवा जगावेगळं काम करतोय असं मला अजिबात वाटत नाही. आणि ॲज यू आस्क्ड, मी त्याबद्दल बोलत का नाही? सी, हे सगळं जे काही मी करतोय हे माझं कर्तव्य आहे आणि कर्तव्य ही पार पाडायची असतात, त्याबद्दल चर्चा करायची नसते. एम आय राईट? सर, तुमचं नाव कधीच कोणासोबत जोडलं गेलेलं नाहीये. तुमच्या आयुष्यात कोणी नाहीये की तुम्ही हे कोणाला कळून देत नाही. आई, आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे. वा वा वा. अगं पण झालं काय? तू ओळख ना. आई, लहानपणापासून माझ्या मनातलं सगळं काही ओळखतेस आणि आता ओळखू शकत नाहीये का? ओळख ना. अगं बाई, कुठला मुलगा वगैरे आवडला का काय तुला? देवच पावला म्हणायचा. कुठे राहतो, कुठं गाठ पडली, नोकरी करतो का व्यवसाय आहे, नाव काय त्याचं? आई, मामीचं कर्ज फेडल्याशिवाय मी लग्न करणार नाही. हो, ते आहेच ग. पण मग झालं काय ते तरी सांग. सांगते. आमच्या शाळेमध्ये एक मोठे उद्योजक येणार आहेत आणि ते आपल्या शहरातले. त्यांच्या समोर एक कार्यक्रम सादर करायचा आणि तो कार्यक्रम जर त्यांना आवडला ना तर ते आमच्या शाळेला खूप मोठी देणगी देतील. छानच की. बरं मला सांग, या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी प्रिन्सिपल मॅडमने कोणावर सोपवली असेल? कुणावर म्हणजे? माझ्या लेकीवर. हो, तुझ्या लेकीवरच. सोपवणारच आहेच. माझी मुलगी हुशार, कर्तबगार आणि मेहनती. अगं पण काय करणार काय? ते अजून काही ठरलं नाहीये ग. पण माझ्या डोक्यात एक विचार चालू आहे. शाळेतल्या मुलांना घेऊन एक नाटक बसवायचं, म्हणजे मुलांनाही मजा येईल आणि पाहुणे पण खुश होतील. वा, खूपच छान झालं. ते बघ, एवढी मोठी जबाबदारी सोपवली. छान कर. हो आई. हे काय आई, तुला किती वेळा सांगितलंय किचन मध्ये यायचं नाही आणि काहीच काम करायचं नाही. फक्त तांदूळ निवडत होते. अजून एक गंमत राहिलीये. ओळख बरं. आता खरंच मुलगा आवडलाय ना विठ्ठला. रे बाबा, पावला. पावला विठ्ठल, हा घे पगार. जा, देवा पुढे ठेव जा. आई, तू ठेव ना. अगं तुझा पगार आहे, तू ठेव सई. आई, चल आपण दोघी मिळून ठेवूया. हा, चल.
देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे. हो. बरं आई, मी आता स्वयंपाकाला लागते. हो चल. चल, स्वयंपाक करायचा ना? अगं स्वयंपाक मी करणार आहे, तू आराम कर. अगं इथं आराम करायचा का आत करायचा का? चल 4 गप्पा होतील आपल्या. आई पण तू हात नाही लावायचा नाही कशाला? गं, चल. घरात ना एकदम माझ्याकडे पैसे नाहीये ना. 100 काय यार. हा बोल. अरे यार नाही झाली यार अजून अरेंजमेंट. हो मी सगळं ट्राय केलं. जुगाड काय जुगाड, इतकं सोपं असतं का ते? ए तू जा यार, मी बघते. ठेव. एसी ना विचारतो प्रत्येक वेळी. अंजली, काय ग तुला असं वागायला काहीच कसं वाटत नाही? कसं कसं? अगं सईकडे बघ, आत्ता कामावरून आली, लगेच स्वयंपाकाला लागली ती. मी म्हणत नाही तू लगेच सगळा स्वयंपाक कर म्हणून. हा काय ग एवढा घाम कसला आलाय? ते गरम होत ना त्यामुळे जरा. हे बघ अंजली, सई तुझ्याच वयाची, ती बघ किती कामं करते, तू थोडी तरी करत जा ग. करते ना, आत्ता लगेच करू का? नाही. वा वंस वा. तुमची लेक शाळेत शिकवते ना, तुम्ही ते घरात शिकवण्या सुरू करू नका वंस. वहिनी मी फक्त तिला समजून सांगत होते. तिला सांगायला समजवायला तिची आई ललिता जिवंत आहे अजून. तुम्ही नका माझ्या लेकीची काळजी करू, तुम्ही तुमचं बघा. तुमच्यावर जे एवढं मोठं डोंगरा एवढं कर्ज आहे ना, ते कसं फेडायचं ते बघा. कुठे लेक कुठे आहे तुमची? मामी काय झालं? पगार झालाय ना, मग ते तू देशीलच. एवढ्या मोठ्या कर्जातले काहीतरी थुकरट पैसे आता माझ्या हातावर देशील आणि खूप काहीतरी केल्याचा आणशील, हो की नाही? देते. अंजली, हिशोबाची वही घेऊन. आई पैशांचं पाकिट कुठे ठेवलंयस का परत? नाही, मग असे ठेवलं होतं ना पण. हो पण आता पैसे नाहीये तिथे. बघ बरं. वा वा, पैसे मिळत नाहीयेत. कुठे गेले? उडनछू? नाही, पैसे द्यायचे नाही तर तसं सरळ सांग ना सई. नाटकं कशाला करायची? काही काय बोलतेस ललिता, ती कशाला नाटकं करेल? आले सईचे मामा, आले लगेच सईची बाजू घ्यायला. जरा त्या मायलिकीनं काही बोललं की लगेच येतो हा माणूस. विचारा ना मग आपल्या लाडक्या भाचीला कुठे लपवून ठेवलेत पैसे, विचारा. मामी माझेच पैसे मी का लपवेल? उलट मला तुझ्या कर्जात ना लवकरात लवकर मोकळं व्हायचंय. मलाच कळत नाही इथे ठेवलेले पैसे गेले कुठे. मी सांगते ना तुला पैसे कुठे गेले ते.
मामी अगं हे काय करतेस तू? अगं शोधतीये, पैसे गायब झालेत ना. त्याच्यामध्ये मग ते नाहीये शोधायचे. पैसे. अगं असं कसं? यामध्ये कशाला असतील? तू सांगणार आणि मी विश्वास ठेवणार? नाही बघू दे ना मला. पैसे गायब होतात, घरातनं पैसे गायब होतात, बघायला नको? गायब झाले तर वहिनी अगं आम्ही इथंच ठेवले होते पैसे. पंच तुम्ही तर काही बोलूच नका, मला माझं काम करू दे. ललिता अगं काय चाललंय तुझं? नाही, पैसे गायब कुठे होतात? अरे पण ह्याच्यात कसे असतील? तू काहीतरी नाही मला तुम्ही गप्प बसा, मला बघू दे सगळीकडे व्यवस्थित. काय तमाशा लावलाय म्हणजे? अगं शोधायला नको? पैसे गायब झालेत घरातनं, बघायला नको कुठे काय कुठे काय असे कसे गायब होतात घरातनं पैसे? ललिता. जादूटोणा होतो का आपल्या घरात? हा? ललिता, वहिनी अगं काही नाहीये ते. हे सगळं करून तू नुसता पसारा वाढवून ठेवतेस. आवडतो मला पसारा घालायला, काय म्हणणे? हा हे असे कसे? अंजली तू आज काय करतेस? ये बाहेर. डायरी. पैसे शोधायचे आपल्याला, ये. येस मॉम. डायरी. वहिनी एक मिनिट. अंजली मगाशी देवापुढं काय करत होतीस तू?